मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला। महाराष्ट्राला जितक्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेलची गरज आहे तितक्या प्रमाणात ते उपलब्ध आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। नागरिकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये, गरजेपेक्षा जास्त इंधन भरण्याचा प्रयत्न केल्यानं पुरवठा साखळी विस्कळीत होऊ शकते असं ते म्हणाले। साठा कमी असं नाहीये, तर अशा प्रकारच्या पॅनिकने उदाहरणादाखल आपल्याला माहिती आहे की एखाद्या बँकेमध्ये जर लोकांनी एकाच दिवशी पैसे काढणं सुरू केलं तर ती बँक पैसे देऊ शकत नाही, कारण त्यांचे पैसे डिप्लॉयड असतात। तशीच परिस्थिती आहे। मी लोकांना विनंती करतो, जागतिक परिस्थिती वाईट असतानाही आपण आपली सप्लाय चेन चांगली ठेवलेली आहे, पण आपण जर पॅनिक बाईंग केलं तर ती सप्लाय चेन नीट राहू शकणार नाही, त्या डिस्ट्रप्शन्स येतील। त्यामुळे सगळ्यांनी पेट्रोल ऑप्टिमली वापरावं आणि सप्लाय चेन डिस्टर्ब करू नये, अशा पद्धतीने अफवांवर विश्वास ठेवू नये, अशा पद्धतीने माझी विनंती आहे। गेल्या 1.5 वर्षात राज्य सरकारनं घेतलेल्या निर्णयांपैकी 92% निर्णयांची पूर्णपणे अंमलबजावणी झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। उर्वरित 8% निर्णय हे राज्यपाल आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहेत किंवा इतर विभागांशी संबंधित असल्यानं ते प्रक्रियेत आहेत असं फडणवीस म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी राजकीय मतभेद असले तरी ते आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी काम करत आहेत असे गौरवोद्गार शरद पवार यांनी काढले। यावर आज मुख्यमंत्र्यांना विचारलं असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावर आणि धोरणात्मक करारांवर सुरुवातीला टीका होत होती, मात्र आता हे करार देशाच्या भविष्यासाठी सुरक्षित आणि महत्त्वाचे असल्याचं शरद पवार यांनीही मान्य केल्याचं त्यांनी नमूद केलं। पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे। आणि म्हणूनच पवार साहेबांनी सांगितलं की विनाकारण टीका करू नका। प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत। 2030 पर्यंत भारताची